हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ म्हणजे मित्रांनो गुगल पे बद्दल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुगल पे बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे। तर गुगल पे मध्ये तुम्ही कोणाला पैसे पाठवणे, तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज करणे व तुमच्या इलेक्ट्रिक बिल भरणे हे सर्व काही तुम्ही गुगल पे वरून घरी बसल्या करू शकता मित्रांनो। यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अशी की यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्र न लागता मी आता गुगल पेचं अकाउंट घरी बसल्या उघडून देणार आहोत। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर लाईक सबस्क्राईब करा। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर केबीटेक मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून द्या, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। तर मी माझ्या आता तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर नेणार आहे, तर बघत राहा आमचा व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यात अगोदर प्ले स्टोरवर जायचं आहे। तुम्हाला गुगल पे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर माझ्या इथे इन्स्टॉल होत आहे, तुम्ही वेट करू शकता। मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे मित्रांनो, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या तुमच्या याच्यात। तर डाउनलोड झाल्यावर मित्रांनो ओपन झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर नंबर, तो तुमच्या बँकेची लिंक आहे, तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। तर तुम्ही इथे मोबाईल नंबर तुमचा टाईप केला आहे, वर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे तुमचं जीमेल व जीमेल आय डी दिसून जाईल, तुम्हाला इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। इथे व्हेरिफिकेशन चालू आहे मित्रांनो। तुम्हाला इथे विचारीन तुम्हाला स्क्रीन लॉक हवा आहे की पिन लॉक, तर तुम्ही इथे तुमच्या मतानं निवडा आणि कंटिन्यूवर सिलेक्ट करा मित्रांनो। तुम्हाला इथे फिंगर मागत आहे, फिंगर देऊन द्यायचा आहे। तुम्हाला इथे लॉग इन होऊन जाणार आहे गुगल पे। चला तर आपण असे क्लिक करूया, इथे गॉट इटवर क्लिक करूया, इथे अलाउ करूया मित्रांनो। गुगल पे यूज करायसाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर बँकेशी लिंक करावं लागेल। तुम्हाला सगळ्यात वर प्रोफाईलवरचं सिम्बॉल दिसत असेल, तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे सेंड मनी बँक अकाउंट दिसत असेल, तर तुम्हाला इथे बँक दिसत असेल, तुम्हाला तुमचं खातं त्या बँकेत असेल, तुम्ही इथे सिलेक्ट करा। चला इथे आपण आपलं बँक अकाउंट सिलेक्ट करूया, इथे अलाउ करायचं आहे मित्रांनो। यामध्ये तुमचं सिंकची लिंक असेल त्या सिमवर क्लिक करून इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे अलाउ करायचं आहे, परमिशन देऊन द्यायची आहे। तुम्हाला या ठिकाणी इथे तुमचा बँक अकाउंट नंबर दिसून जाईल, तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो। तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर व्हेरीफाय करायचा आहे। तुम्हाला इथे तुमच्या ATMचे शेवटचे 6 अंक क्लिक करायचे आहेत आणि खाली मंथ आणि इयर टाकायचं आहे। तुम्हाला इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे, थोडा वेळ वेट करायचा आहे मित्रांनो। तुमच्या नंबरवर आता एक OTP येणार आहे मित्रांनो। इथे OTP आल्यावर ऑटोमॅटिकली होऊन जाईल मित्रांनो। चला तर OTP आला आहे, राईटवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला इथे तुमचा UPI पिन बनवायचा आहे, म्हणजे एक प्रकारचा मित्रांनो तुम्हाला इथे पासवर्ड बनवायचा आहे। तो पण मित्रांनो एकदम 6 डिजिटचा एकदम स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला इथे बनवायचा आहे। तुम्ही कुठं पण पेमेंट केलं की तुम्हाला UPI पिन मागितल्या जाईल मित्रांनो। हा वाला UPI पिन टाकल्यावरच तुमचं पेमेंट होणार आहे। इथे तुम्हाला डबल तुमचा पिन टाकायचा आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे, तुमचं अकाउंट सक्सेसफुली बनून जाणार आहे। या ठिकाणी तुमचं अकाउंट लिंक झालं आहे। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।